मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या सगळ्यात जास्त होती आणि अनेक ठिकाणी नाराजी सुद्धा पाहायला मिळते, अनेक ठिकाणी बंडखोरी सुद्धा पाहायला मिळते। मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 199 मध्ये, ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सध्याच्या उमेदवार किशोरी पेडणेकर आणि माजी महापौर सुद्धा त्या राहिलेल्या आहेत पालिकेमध्ये। त्यांना या प्रभागामधून उमेदवारी देण्यात आली, मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ही जागा ही मनसेला सुटावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख मारुती दळवी यांची इच्छा होती। त्यांच्या पत्नी या प्रभागातून इच्छुक होत्या आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत मारुती दळवी स्वतः आहेत। मारुतीजी, खरं तर तुम्ही इच्छुक होतात या प्रभागातून, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली, त्या माजी महापौर आहेत, माजी नगरसेविका आहेत, त्यांना ती जागा सुटलेली आहे। तुम्ही तुमच्या पत्नीसाठी इच्छुक होतात या प्रभागातून, गेली वर्ष अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम हे करत आलेला आहात, नाराजी आहे, काय नेमकं घडलंय? नाराजी वगैरे आमच्यात काही असा शब्द नसतो कधी, आणि उमेदवारीसाठी तर मुळीच नाही। राजसाहेबांनी आमच्या पक्षाने सांगितलं होतं की आपल्याला ही सीट लढवायचे आणि इच्छुक उमेदवार म्हणून नाव दिलं होतं, परंतु एक सिस्टम असते की इंटरव्ह्यू घेणं, मग समोरच्याला सांगितलं आता बाबा तुम्ही शांत राहा, तुम्हाला यांना तिकीट दिलं जाते। किशोरी पेडणेकरला या 2 वार्डामधून तिकीट दिलेले, ती कुठल्या बेसवरती दिलेले? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे। असं काय केलं होतं किशोरी पेडणेकरनी की तिला 198-99 वार्ड दिलेले आहे? आम्हाला तर वरली विधानसभेमध्ये एकच सीट मिळालेले, शिवडी विधानसभेला 1 मिळालेले, मग महापौरांना 2 वार्ड मध्ये उमेदवारी दिलेली आहे। असं काय घडलेलं आहे? मुळात आमचा प्रश्न असा आहे की काम हरला आणि पैसा जिंकलेला आहे, काम हरलेलं आहे आणि पैसा जिंकलेला आहे। तरी पण राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की आपण युतीमध्ये आहोत आणि मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी आपण सर्वांनी कामाला लागा। आम्ही काल आमचा फॉर्म, बरोबर ना बाळासाहेब, परत घेतला। आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकमत केलं की साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून आहो। मुद्दा हाच ना, शेवटी एवढी वर्ष काम करताय, एकनिष्ठेने काम करताय, मग का डावललं गेलं? हो साहेब, आम्ही गरीब कार्यकर्ते आहोत, आमच्याकडे पैसा नाहीये आणि आम्हाला कोण गोडफादर बी नाहीये, बरोबर ना? मी तुम्हाला सांगितलं ना, पैसा जिंकला आणि काम हरलेलं आहे। महाराष्ट्र हरला, मराठी माणूस हरलेला आहे, मराठी माणूस घायाळ आहे, मराठी माणूस घायाळ आहे। ज्याशी किशोरी पेडणेकरनी मला इथं छळ तुला पाडण्याची का पोपटपंची? माझ्याकडे 10 व्हिडिओ आहेत, 10 व्हिडिओ। महाराष्ट्रातील जनता आणि हे कार्यकर्ते मला विचारतायत, साहेब मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या सगळ्यात जास्त होती आणि अनेक ठिकाणी नाराजी सुद्धा पाहायला मिळते, अनेक ठिकाणी बंडखोरी सुद्धा पाहायला मिळते। मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 199 मध्ये, ज्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सध्याच्या उमेदवार किशोरी पेडणेकर आणि माजी महापौर सुद्धा त्या राहिलेल्या आहेत पालिकेमध्ये। त्यांना या प्रभागामधून उमेदवारी देण्यात आली, मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ही जागा
ही मनसेला सुटावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख मारुती दळवी यांची इच्छा होती. त्यांच्या पत्नी या प्रभागातून इच्छुक होत्या आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत मारुती दळवी स्वतः आहेत. मारुतीजी, खरं तर तुम्ही इच्छुक होतात या प्रभागातून. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली. त्या माजी महापौर आहेत, माजी नगरसेविका आहेत, त्यांना ती जागा सुटलेली आहे. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी इच्छुक होतात या प्रभागातून. गेली वर्ष अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम हे करत आलेलं आहात. नाराजी आहे, काय नेमकं घडलंय? नाराजी वगैरे आमच्यात काय असा शब्द नसतो कधी. आणि उमेदवारीसाठी तर मुळीच नाही. राजसाहेबांनी आमच्या पक्षाने सांगितलं होतं की आपल्याला ही सीट लढवायचे आणि इच्छुक उमेदवार म्हणून नाव दिलं होतं. परंतु एक सिस्टम असते की इंटरव्ह्यू घेणं. मग समोरच्याला सांगितलं, आता बाबा तुम्ही शांत राहा, तुम्हाला यांना तिकीट दिलं जाते. किशोरी पेडणेकरला या 2 वार्डामधून तिकीट दिलेली, ती कुठल्या बेसवरती दिलेले? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. असं काय केलं होतं किशोरी पेडणेकरनी की तिला 198-99 वार्ड दिलेलं आहे? आम्हाला तर वरली विधानसभेमध्ये एकच सीट मिळालेले, शिवडी विधानसभेला 1 मिळालेले, मग महापौरांना 2 वार्ड मध्ये उमेदवारी दिलेली आहे. असं काय घडलेलं आहे? मुळात आमचा प्रश्न असा आहे की काम हरला आणि पैसा जिंकलेला आहे. काम हरलेलं आहे आणि पैसा जिंकलेला आहे. तरी पण राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की आपण युतीमध्ये आहोत आणि मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी आपण सर्वांनी कामाला लागा. आम्ही काल आमचा फॉर्म, बरोबर ना बाळासाहेब, परत घेतला. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकमत केलं की साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून आहो. मुद्दा हाच ना, शेवटी एवढी वर्ष काम करताय, एकनिष्ठेने काम करताय, मग का डावललं गेलं? हो साहेब, आम्ही गरीब कार्यकर्ते आहोत, आमच्याकडे पैसा नाहीये आणि आम्हाला कोण गोडफादर बी नाहीये. बरोबर ना? मी तुम्हाला सांगितलं ना, पैसा जिंकला आणि काम हरलेलं आहे. महाराष्ट्र हरला, मराठी माणूस हरलेला आहे. मराठी माणूस घायाळ आहे. मराठी माणूस घायाळ आहे. ज्याशी किशोरी पेडणेकरनी मला इथं छळलं संघटना बांधत्यावेळी, आता तिचं काम मला करावं लागणार आहे ना. काल मी माझा झेंडा खाली घेतला आणि मुळात मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वारंवार तिने अपमान केलेला आहे. ती काय बोललेली आहे? उठ दुपारी घे सुपारी, घेऊ सुपारी तुला पाडण्याची का? पोपटपंची. माझ्याकडे 10 व्हिडिओ आहेत, 10 व्हिडिओ. महाराष्ट्रातील जनता आणि हे कार्यकर्ते मला विचारतायत, साहेब या प्रश्नाची उत्तरं कोण देणार आहे? किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि आमचे दैवत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितल्याशिवाय आम्ही काम करणार नाही. एक प्रश्न असा आहे, ज्या मारुती दळवींचं नाव भर सभेत राजसाहेबांनी घेतलं होतं की डॅशिंग कार्यकर्ता, तुम्ही जे काम केलं, तुम्ही जे पोलिसांवर झालं, ज्या घटना घडल्या त्याच्या सगळ्या संदर्भातला उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र असं असताना, धडाडीचा कार्यकर्ता असताना सगळ्या वेळ कुठेतरी वाईट वाटतं अशा पद्धतीने पक्षांनी बाजूला केलं किंवा डावलल्यानंतर? इथे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते ढसाढसा रडत होत्या आणि ते व्हिडिओ आहेत ना पाहिल्यानंतर असंख्य महाराष्ट्रातून मला फोन आले. लोक बोलले ते बघते वेळी आम्ही रडतोय. तुम्ही ती दृश्य पाहिलेली नाहीत साहेब. 32 वर्ष तुमच्या बरोबर का राहिल्यानंतर मला अश्रू गाळावे लागतात. 32 वर्षे. आता झोलर लोक ह्या पक्षातून या आले की लगेच अर्ध्या तासात तिकीट देता तुम्ही. इमानदारीने तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून 32 वर्ष साहेब काढलेले. तरी आमच्यासाठी निवडणूक ही दुय्यम आहे. आमच्यासाठी आमचे राजसाहेब खूप महत्वाचे आहेत, मराठी माणूस महत्वाचा आहे. परंतु आमची एकच इच्छा आहे, ज्या किशोरी पेडणेकरनी स्वतःच्या फायद्यासाठी राजसाहेबांचे अपमान केलेले आहे. साहेब तुम्हाला कल्पना नसेल किशोरीताई काय काय बोललेले आहेत त्या. तुम्हाला कल्पना नसेल साहेब, दळवी साहेब, की या ठिकाणी संघटना भरत्यावेळी बरेचसे आमचे बॅनर पाडलेले आहेत. आमच्या अवहेलना केलेले, माझ्या कार्यकर्त्यांना तकलीफ दिलेले धोबीघाटचे कार्यकर्ते, तिने पक्षाचे कार्यकर्ते बघून अपमानित केलेले. आणि साहेब आम्ही कसं मन लागेलो ते जाऊ द्या आमचं, परंतु राजसाहेबांचा अपमान केलेला महाराष्ट्र मराठी माणूस विसरेल? शेण घालतील ना लोक आमच्या तोंडात. राजसाहेबांचा भर याच्यामध्ये ती बोललेले, उठ दुपारी घे सुपारी. आता हीच वेळ, मी तुझी सुपारी घेऊ का पाडण्याची?
किशोरी पेडणेकर निवडून येऊ शकत नाही या ठिकाणी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या 2 वार्डांमध्ये प्रचंड ताकद आहे. आम्ही प्रचंड काम केलेलं आहे आणि म्हणून तिने साहेबांची जाहीर माफी मागावी, तर पुढे तुमच्याबरोबर आम्ही काम करू. तुम्ही एक उल्लेख केला, गेली 35 वर्ष तुम्ही इथे काम करताय, या प्रभागामध्ये काम करतायत, एकनिष्ठतेने पक्षात काम करताय. पण आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळेस महाराष्ट्रातल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला. दिवाळीसारखा तो क्षण आहे अशा प्रतिक्रिया आल्या. आणि त्याच वेळेस जे मेळावे झाले किंवा ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्या दोघांचंही मत होतं की आता मराठी माणसासाठी एकत्र यायला हवं, मराठी माणसाला निवडून द्यायला हवं. जरी महापालिका वाचवायची, मराठी माणसाला वाचवायचं, ते एकत्र यायला हवं. मग तो साहेबांचा आदेश, त्याचं काय? नाही, साहेबांचा आदेश पाळला ना. इच्छुक उमेदवार होतो ना, काल सर्व पेपर वगैरे सगळं बंद करून टाकलं आणि किशोरी पेडणेकरला आणि बाजूचा वाड आहे तिथं निवडून आणायला आमची महत्वाची भूमिका असणार आहे. आम्ही उमेदवार पडून देणार नाही, परंतु तुम्हाला जी तुमचे शब्द आहेत ना, तुमची भाषा आहे ना, ही मराठी माणूस विसरलेला नाही. माच कोणाच्या दिवावरती करता? हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांचा वारसदार आहे राज ठाकरे. राजसाहेब आमचे दैवत आहे. तुला अधिकार नव्हता आपल्या पुंजीमध्ये राहायचं, आपल्या ताकदीमध्ये राहायचं, आपल्या आवाक्यामध्ये राहायचं असतं. राजसाहेबांचा अपमान करणं म्हणजे काय? आणि एवढा दिवस मी तो छळ केलेला आहे ना, जे भोगत आलेलं आहे ते आज मी काढणार आहे बाहेर. बस हीच वेळ आहे ती अपमानाचा बदला घेण्याची. जाहीरपणे राजसाहेबांची माफी मागायची. माफी मागितल्यानंतर त्यांचा प्रचार करणार त्यांच्यासोबत 100%. अहो, किशोरी पेडणेकर दुय्यम आहे माझ्यासाठी. राजसाहेब सन्मान्य उद्धव साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महत्वाचे आहेत आमच्यासाठी. ते महत्व. किशोरी विषारी माझ्यासाहेब नगरसेवक, खासदार, आमदार दुय्यम आहे. व आपण आमदार लेवलचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि इथे सिंहाचा वाटा माझ्या कार्यकर्त्याचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार आहे. आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांशिवाय इथले दोन्ही निवडून येऊच शकत नाहीत उमेदवार. या सगळ्या नाराजीनंतर राजसाहेबांची किंवा त्यांच्या जवळच्या नेत्यांशी काही बोलणं झालं का, किंवा वरून काही संदेश आलाय? नाही ना, माझे राजसाहेब मला आदेश देतील ना, आणि आदेश दिलाय ना. आम्ही दळवी साहेब आम्ही कामाला लागलेलो आहोत. आमची तयारी आहे, आम्ही कामं केलेली आहेत लोकांची. हो, असं काय आम्ही काय झोलरबाज आहोत की काय? मराठी माणसाला चुत्या बनवून आणि त्यांचं रक्त पिऊन कामं करणारे आहोत का? प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मराठी माणसाचं आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे. आम्ही प्रचार करायची दळवी साहेब गरज नाही आम्हाला. आमची मतं तयार आहेत, आम्ही सांगू तिथं मतं पाडणार. आमच्या राजसाहेबांनी आदेश दिलेले आहे मराठी हितासाठी आणि महाराष्ट्रासाठी. आपण युती केलेली आहे. उद्धव साहेब आणि राजसाहेबांचे उमेदवार निवडून येणार आहेत. पण माझी एक हट्ट आहे ना, राजसाहेबांचा अपमान केल्याचं उत्तर काय देऊ? लोक शेण भरतील तोंडामध्ये. ज्या किशोरी पेडणेकर तुझ्या साहेबांना ज्या दैवत मध्ये त्याची शिवीगाळ केली, अपमानित केलेलं, तर का विसरलोय की काय आम्ही? आणि पक्ष वाढवतो त्रास दिला त्याचं काय? माझी एकच हट्ट आहे, किशोरी पेडणेकरनी महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि आमचं दैवत मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची माफी मागायची. धन्यवाद मारुतीजी, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. आपल्याबरोबर मारुती दळवी होते. आणि एक गोष्ट म्हणजे जी त्यांच्या बोलण्यातून जाणवली की नाराजी आहे, वाईट वाटलंय, सगळ्या गोष्टी झाल्या, कारण की एकनिष्ठ पक्षासोबत गेली अनेक वर्ष होतो, या सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत किशोरी पेडणेकर, त्यांनी अनेक वक्तव्य या आधी त्यांचे पक्षप्रमुख राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेली. त्यामुळे सगळ्यात आधी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर माफी मागावी, त्याचबरोबर मराठी माणसांची माफी मागावी. त्यानंतर महाराष्ट्र सैनिक हा त्यांचा प्रचार करेल आणि त्यांच्या पाठीशी उभा राहील, असं मत यावेळेस वक्तव्य करताना मारुती दळवी यांनी आपल्यासोबत व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातचं मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.